हरि ओम. आज गुरुवार 21 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. अट्टहासाने नामस्मरण करावे. गोंधळेकर महाराज आपल्याला सांगतायत की नामा इतकं सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावं, कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये. त्या अट्टहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावं, यातच खरं हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची नाही काळजी करू. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येतं. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य प्रतिष्ठित कोण अशी चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात म्हणून आम्ही त्यांची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण निराकार, त्याची ओळख कशी करून घ्यावी ते कळत नाही. आम्हाला कळत नाहीत ते सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकलं. ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरं समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेतच होतो, म्हणून वासना तृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. आता तिकडून काढून ती भगवंताकडे लावणं, यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केलं तर मी भगवंताचा होईन अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपलं चुकलं. वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठी सगळी साधनं आहेत. तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो. जगामध्ये असं कोणतंही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे. आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे आणि म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी. भगवंत जर आपलं मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचं काय प्रयोजन? तर त्याचं कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. भगवंत हा प्रेममूर्ती आहे आणि म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावं. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचं नाम घेणं हे ज्ञान होण्याचंच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागलं की आत्मज्ञान आपोआप होतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.